बाबू बरस पाय पाव वाजलाय माझ्यासारखा आता नाही खुश करताय मग चाकू नाही तुला सोड ना लवकर पळत जोरात पळ आता यायची शक्यता आहे बरस मोठा आहे तस अंगावर येईन बरं का नको झालं का थोडं खाली बरणी आहे ना इकडे अगरबत्ती काडी पिट्याल सावली तिकडे घ्यावं सावली तिकडे मागे घे तिकडे पुढं घ्यावं लागेल लय जबरदस्त आहे तिकडे पुढं सावली बरं निघे पुढं येत आहे ना हे बघ इथं वाट इथं होतं इथं मोकळ्या याच्यात मोकळ्याच्या आणि कुत्रा का मुखात म्हणून खिडकी उघडून पाहिजे अगरबत्ती घेऊन ये. तुम्ही फ्री मध्ये आणा काय ए, करून आण रे करून आपले तुझा पाहिजे थांब मला पण ते वर का अजून याच्यापेक्षा वर फणा काढला होता. किती फुटाचा आहे हा ती काय ती काढी दिली कोबरा आहे ना 4 4.5 किती महिन्याचा असेल बरं जाते होय हा ना हा यांच्या पाया पैसेच होतं इथं तिथंच होतं मैदानात कोबरा आहे ना इकडे आहेस बरं. हा इंडियन स्पेक्टेकल कोबरा आहे काय हिऱ्याला दम देऊन आतमध्ये बसवलंय हा नाक आहे नाक नाक असं आहे काय नाक मला वाटलं दमलंय पण ते ना दमलंय तो कन्फ्युज मध्ये आपला जो माइंड आहे माइंड नाही ते घाबरत आपण जेवढं घाबरतो ना त्याच्या डबल पेटीने घाबरतो ते कुत्र जवळजवळ अर्धा तास त्याच्या मागे लागली भरल्यामुळे ते हे झालं कुत्रू मागे लागल्यामुळे त्याच्यामुळे ते बसलं एका जागी नाही ते बसलं नसतं हे मस्त निवांत इथं गारवा आहे थोडा गारवा घेतला गेलं निघून. किती वर्ष झालं ना ते हा तरी 5-6 वर्ष 5-6 वर्षाचा फ्रेश आहे 5-6 वर्षाचा मेले गप्पी पेन काय ते बघावं लागेल किती वर्षाचं आयुष्य असतं बरं यांना यांनी काट टाकले काय 12 ना ते जगती नाही सगळेच कोणी आपल्यासारखे एखादा मारून टाकतो किंवा कोणत्या तरी प्राणी एखादा मारतो किती म्हणजे त्याच्यात जे विष असतं साधारण किती असतं बरं ML मध्ये काय एवढं नाही सांगू शकत तरी अंदाजे मला तोळ्यात माहिती तोळा तोळ्यात ना 8 तोळा बनणार या टाइप मध्ये असतं आता सध्या गरमी आता यांचं विष संपत जसं खातील तशी ते तयार होत राहतं
म्हणजे त्यांना जेवढं खायला भेटत नाही तेवढं विष तयार करायला तेवढा टाइम लागतो. आता हा आहे न्यूरोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे आपल्या वळालाय भाऊ. शरीरातली शरीरामध्ये ज्यावेळेस याचं विष जातं त्यावेळेस आपलं न्यूरोटॉक्सिन म्हणजे रक्ताचं पाणी गळतं. थोडक्यात पॅरलेस सारखं आहे ते. नाग हा वनस्पेक्षा जास्त विषारी, पण हा लवकर चावत नाही. याचं हे महत्वाचं. हा ज्यावेळेस लईच धोका वाटत त्यावेळेस चावतो. आता हा कुत्र्यामुळं चिडलेला आहे. मी आत्ता जरी हात लावायला गेलो तो चावणार, तो तेवढा चिडलेला आहे. हा लवकर चावत नाही. फार कुठे असू द्या म्हणजे परत एखाद्याच्या पायावरून जरी गेला तरी लवकर बाईट करत. हा पण तेच तुम्ही त्याच्यावर जोरात पाय दिला काय केलं तरच चाव. लोक म्हणतात साप चावतो चावतो. आता आम्ही एवढ्या वर्ष काम करतो, आता आम्हाला पण चावतो ना. चावायचं कारण हे लोकच असतात. आता हे व्हिडिओ काढताय, समजा तुम्ही व्हिडिओ काढताय, तुम्ही एक लेन ठेवली तेवढी, पण एखादा डेअरिंग वाला असतो पण त्याला माहित नसतं नेमकी काय वस्तू आहे. तो जवळ येतो, चुकून तो मग आमच्या अंगावर येतो, कुठेतरी धरला जातो. त्या गोष्टी होते लोकांना ते कळत नाही. आता आम्ही साप पकडतो, सोप्पा नाही ना बरोबर. तो आकाशला साप चावला त्याचे 4-1 लाख रुपये, मला चावला 11 लाख रुपये. कारण काय बोलले एकच आहे. आम्ही आमचं कसं माइंड असतो, मी काय केलं आल्या आल्या थोडं रिलॅक्स झालो, सगळं पाहिलं, सिच्युएशन पाहिली, पुढं जाईन काय जाईल ह्या गोष्टी बघतो. हो इथं तुम्ही ऐका ना आमचं इथं, ह्या गोष्टी नाही करायच्या कधीच. कोणताही सर्प तो त्याच्या माइंडने करत असतो. तिथं ते म्हणले एकच हात घातला, काढली, त्याच्या खाली दुसरी होती, दिला पाहिजे. हा असा अजून पाऊन तास थांब. दमलेलं आहे ते. आता उगाच सहज आपलं कसं उचलतो पण याच्यापेक्षा काळा जास्त विषारी ना. असं काय नाही ना. जेवढं विष त्यांना दिलंय ह्या जातीच्या सापांना जेवढं विष असतं ते विष सगळं प्रत्येक विष हे तेवढंच काम करत. त्याला जेवढं करायचं. कोणताही साप जर चावला तर माणसाकडे 40 मिनिटं असतं. तसं पाहायला गेलं तर 40 मिनिटं असतं. एखादा लईच घाबरट असेल किंवा बीपीचा माणूस असेल तर त्या माणसाला लवकर त्रास होतो. किंवा त्यात ड्रिंक करणारा असेल, ड्रिंक करणाऱ्याला हा लवकर होतो का, आणि त्याचं रक्तभिसरण हे स्पीडने चाललेलं असतं. बीपी वाल्याचं कसं असतं, ऑलरेडी तो स्पीडनेच पळत असतो. मग ते ज्यावेळेस विष जातं शरीरात त्यावेळेस ते विष त्या स्पीडने वर चढतं, मग तो माणूस लवकर जातो. आणि ते आता आमची भीती मेलेली, आम्हाला बाईट झाला तर आम्ही नाही काय ते 1 तास तर एका जागेवर थांबू शकतो. चक्कर उलट्या चालू होतात हळूहळू, पण लगेच काय आम्हाला इफेक्ट होत नाही. पण तुमच्यासारख्या एखाद्याला चावला तर पहिल्याच सगळ्यात काय करायचं की साप चावला तर मेन म्हणजे घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाचं काम घाबरायचं नाही. आणि त्यानंतर समजा बाईट इथं झालाय, इथून इथपर्यंत लूज बांधायचं, लय टाईट नाही, लय पॅक नाही तर इथं बांधती असं नाही, तर पूर्ण बांधायचं जसं प्लॅस्टर करतो हाताला तसं. आणि एक रॉड किंवा काहीतरी असं सरळ स्टिक घ्यायची, ती ठेवायची, ती पण टाईट नाही, लय नॉर्मल लूज बांधून ठेवायची. काय होतं, तुमचं जे विष आहे ते पटकन वर जात नाही, जास्त हालचाल नाही करायची. त्या माणसाला कधी खायला आणि प्यायला नाही द्यायचं. आणि एवढं ध्यानात ठेवायचं, तो माणूस झोपला नाही पाहिजे. झोपला का, ज्यावेळेस आपण शांत होतो त्यावेळेस आपलं रक्तविसरणे स्पीडने चालू होतं, त्याच्यामुळे तो झोपला नाही पाहिजे. खायला दिलं तर ते खाण्याच्या याच्यात तो वेगळं, मग काहीतरी तिखट खायला द्या, विष चढलंय का नाही बघायला,
मिरच्या देतील काहीतरी देतील खायला, या गोष्टी नाही करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं बाहेरच्यांच्या नादीत नाही लागायचं. इथं बांध, इकडं बांध, इकडं बांध, सरळ आपला जाऊ का राव डॉक्टर आहे. नाहीत लय वाटलं तर आपल्या इथं वेटिकर आहे. नाही काही म्हणजे ट्रीटमेंट नाही झाली तर निदान तुम्हाला दुसरी कोणत्या तरी हॉस्पिटलला जाण्या इतकी ट्रीटमेंट भेटू शकते. सापाला ऐकायला येत नाही, सापाला स्पंदन कळतं, स्पंदन कळतं. काट टाकणे म्हणजे तो काय प्रकार आहे? कात आपण रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करतो. काय करतो? आंघोळ काय करतो? या अंगावरती जो मळ आहे तो निघण्यासाठी. ज्यांना तो ऑप्शन नाही, मग तो जसं त्यांच्यावरती ते दिवसभर हिंडून जेव्हा बॅक्टेरिया तयार होतो शरीरावर, मग त्या शरीरावर तो बॅक्टेरिया काढण्यासाठी तो साप ती स्किन काढतो. मग ती स्किन लोक म्हणतात वाहिन्याने काढली का त्याचं वय वाढतं, हे होतं. असं काही नाही. तो फक्त त्याच्या अंगावर जी शरीर, आता इथं पुढं बघा तुम्हाला कळत असेल, ते म्हणत होते कातीवर आहे, हे थोडं जे पुढं आहे ना असं ते बॅक्टेरिया तयार झालाय. ते थोड्या दिवसांनी त्याच्यात ते डोळ्यापर्यंत ज्यावेळेस येतं, पूर्ण डोळ्याला पडदा तयार होतो, त्यावेळेस तो ती कात काढतो. लोकांना ते असं नाही की तो महिन्याने काढी किंवा तेवढं 6 महिने, कालावधी नाही सांगता येणार. 7 दिवस, 5 दिवस किंवा 10 दिवस असं. लोक म्हणतात कात विषारी असते. नाही. सापाचा फक्त एकच पार्ट विषारी, ते म्हणजे त्याचे दात, ते त्याचं मस्तक, एवढंच विषारी. याच्या व्यतिरिक्त काही विषारी नाही. साप पूर्ण म्हणजे आपल्यासारखं आहे. आणि हे थंड रक्ताचे, आपण गरम रक्ताचे, यांना हीट सहन नाही होत. आणि यांना हीट कळती. म्हणजे आता आपण माझं हे ओपन एरिया आहे, हा त्यांना कळतो. सापाला स्पष्ट दिसत नाही. सापाला असं असं ब्लर दिसतं थोडंसं, नॉर्मल नाही का ते जुन्या पिक्चर मध्ये वगैरे कसं दाखवतं त्या टाईप मध्ये दिसतं. सापाला काळा आणि व्हाईट कलर लवकर दिसतो, ते ब्राऊन ब्राऊन मध्ये. आता याला दिसतंय असं मी एवढा फिरत, तुम्ही ऐकच बांधणार, तुम्ही ऐकच बांधणार, तुमचं कोणाचंच येणार नाही. त्याचं लक्ष फक्त मीच आहे. कोण आरण्य मोठे याच माझ्या जागी दुसरं कोणी असेल तर लगेच तो त्याच्याकडे बघणार. थोडा जवळ इथे इथे येणार मी आहे ना. ये इथे. ये इथे. ये. थोडं ये. अरे बघ मी जेवढं आहे तेवढं ते तिकडे जा. बाग आहे. लक्ष बघा ना, फिरतोय तो बाल्याकडे लक्ष गेले. फिरेल ना हा ते काय दिशा घेतोय रे. बघ बाल्या आहे का तुझ्या? मला तिकडे जा. जसं फिरतोय तसं फिरतोय. ते आता तो आमच्याकडे बुट दाखवलं तरी. हो ते टूकदार नाही म्हणतात, ते काय खरंय का? असं काय नसतं. नसतं ना. म्हणतात मावशी, ते म्हणतात हे मी वयाच्या 12 वर्षापासून साप पकडतो. माझं वय आज 29 चालू आहे. नाही, पहिले लोकं साप म्हणायचे मी लाल एवढे साप. पकडलेत. तसं बाहेर आता लोकं हे एक सांगतो, आता उन्हाळा हा धामण किंवा बाकीचे बिनविषारी साप आणि नाग यांचा हा मीटिंग पिरियड आहे. आणि याच्यात ते मीटिंग करतात ज्यावेळेस ते मादी स्वतःच्या याच्यात असतात. मग त्यावेळेस ते कुठं पण निघतात. मग ते तुम्हाला असे जोळे दिसतात, डान्स वगैरे करतात. आपण म्हणतो मिलन चालू आहे. ही गोष्ट साप चुकीची असते. आणि सापाचं मिलन हे असं ओपनला नाही होत. दिसतात पण ओपनला नाही होत. पण जे दिसतं आपल्याला हे मेल, 2 मेल असतात, ते एका मादीसाठी बांधणं गरज असते. मंदिरावर होती ना जोडी अशी डान्स करत होती, त्यांनी पण फोटो काढले. आणि लोक म्हणतात त्याच्यावर, आता ते जुन्या लोकांनी म्हटले म्हणून ठीक आहे चला आम्ही म्हणतो चला. ते आता त्याला आम्ही काय अपशिक घेऊ शकत नाही, पण त्याचं काही नसते. तेव्हा एक नागदारला नागिन बदला घेईल, त्या गोष्टी काय होऊ शकत नाही. यांचं मी मागाशी आल्या बोलले, याचं माइंड हे छोटे, याला आत्ता फक्त जी सिच्युएशन आहे ना तेवढ्यावर टार्गेट आहे. तो एकदा बरणे टाकला तर त्याच्या त्या गुंगीत राहणार. गुंगीत काय राहणार, मला इथून सुटायचं,
त्याला ते ध्यानात नाही मी धरलंय त्याला, तो ध्यानात नाही ठेवणार याने मला धरलंय ना, आता याचा कार्यक्रम बघ. असे काही त्याचे एवढं मोठं माइंड नाही. त्याला कुठेतरी खायसाठी जरा बाहेर पडायची. आता तो आला म्हणजे त्याला थोडा तिकडे हिंसेल. ते गारव्यासाठी येते. ऊन कुठं होते? इथं त्यांच्या आता पायापुढे 9 वाजले तिथेच तरी होता. एवढं कुत्रा मागे tension. लागला. कुत्रा आज मुकात आहे म्हणून मी पाहिलं खिडकीतून. आता मी सावलीत काय आणायचं म्हणलं, तू एवढा वेळ कसा काय एका जागेवर इथं नव्हता तिकडे गेला मग कुत्र्याने माग लावून बोट गेलो जमलं होतं. होतं ते. कुत्रा मागून जायचं. तुमचं नाव काय आहे? आणायचं. वर्ष एक बाईट द्यायची. नमस्कार, मी ऋषी वायकर ते सर वावर. आपण आज बाईकची गरजच नाही. बघ ना, आता त्यांच्या दिशेला तो जायचं असं. फिरतो इकडे. 4 फूट बघा, पण असेल. तू एवढा वेळ एकाच जागेवर उभा आहे. हे पाडायचं ना नंतर काय करायचं? बोल मारावं लागतं. बोल पाडायला हवा हवा लागेल. बाटली ना, आवाज आला. त्याला हवा पाहिजे. हॅलो, हा पकडला. इकडे आळ्याचं जवळ. म्हणा, आळ्याचं. आळ्याचे लय मोठा आहे. वावर वावळ हा आकाश हा मोठा आहे. लय मोठा आहे. ती वय असेल याचं तरी कोण अंदाजे अंदाजे एक 5-6 महिने 5-5.5 वर्ष वर्ष. मग हा एक अंदाज आहे. हा असं नाही मला परफेक्ट माहिती, एक अंदाज आहे. पण साधारण किती वय असतं सापाचं? साधारणतः काही साप जास्त दिवस टिकतात, क्वचित 10 वर्ष टिकतात. हा ना. काय असेच. आता हे बघ, आपला निसर्ग हा प्रत्येक माणसावर आणि प्रत्येक प्राण्यावर डिपेंड आहे. मुंग्या जरळ खाणारा सुद्धा साप आहे, मुंग्यांचे अंडे खाणारा सुद्धा साप आहे. म्हणजे नाही का आपल्या घरात बारीक काना निघतो हा त्याला मराठीमध्ये वाळा म्हणतात. तो वाळा साप आहे. असे बारीक बारीक प्रकारचे साप आहे किंवा बारीक बारीक प्रकारचे किडे किंवा पक्षी आहे. मग त्या पक्ष्यांना खाणारे प्राणी. आता उंदराला खातो, हा उंदराला खातो, याला खाणारा सुद्धा प्राणी मुंगूस आहे, मुंगूस खातो. हा मुंगूस. त्याच्यानंतर घार झाली किंवा मोर बी खातात. झालं, मोर झाली. हा ह्या गोष्टी. आता मोरांना खाणारे सुद्धा आहेत ना. आहेत. मग त्याला खाणारे सुद्धा वाघ आहे, हा बिबटे आहे. त्याच्यानंतर अशा सगळ्या मोरांच्या- गोष्टी आहेत. पुन्हा निसर्गाची रचना आहे. तिच्यावर टिकत नाही ते आपण मेंटेन ठेवत नाही तोपर्यंत आपलं निसर्ग काय नीट राहत. आता तुम्ही याला मारून काय केलं असतं का? काय नाही, याचं फक्त जीव गेला असतं बस, तुमचा एक मन समाधान झालं असतं. त्याला हा अधिकार आहे थोडासा जगायचा. हा साप प्रत्येकाला मारायचा. पृथ्वी तलावर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आहे बस. आता मी एवढा जवळ उभा आहे, त्याने फक्त फुसकारलंय, काय सांगितलंय की बाबा माझ्यापासून तुला धोका आहे, तू माझ्या जवळ येऊ नको, हा. हे सांगायचा प्रयत्न. त्याला बोलता येत नाही म्हणून ते असं दाखवतो. मग तो घाबरलेला आहे ऑलरेडी, इतका घाबरलाय. म्हणजे आपण जेवढं घाबरलोय ना, तुम्ही जेवढे घाबरले ना, तुम्ही जेवढे घाबरले का सगळे, तेवढा तो घाबरलेला आहे. म्हणजे सगळ्यांचं मिक्स केलं ना, तेवढा तो घाबरला. मग तो घाबरून बाईट करतो. तो कधी स्वतःहून बाईट करणार नाही. साप आहे ना, आता फार रिलॅक्स होईल, फार असं खालून जाईल, तरी बाईट नाही करणार. तेच मी लगेच पाय दिला किंवा काय केलं लगेच चावणार. काय फक्त धोका. आता यांना आपल्याला हात आहे, आपण हात घेऊन काट्याने मारू शकतो. यांना तेवढे एकच दिले, चावणे. थोडस मोकळं आहे, काय मोकळी जागा आहे, रस्त्यावर मग गरम. हा गरम आता राहिलं. तिकडे जाईन बरं का नाही. सटकायचं नाही तर हातात. सटकन नाही इकडे जागा मोकळी ठेवा पाळायला. सटकन नाही तर बघा एकूण आराच्या बोकांडी पाडशान नाही ते तिकडे पळायच्या नादात. इकडे कोयता बाजूला ठेवा लागत नाही ते पळायच्या नादात. लागायचं आम्हाला.
पुठ्ठा ए काहीतरी आण रे नाही तर गोंदी आण. पुठ्ठा पाय कडक असं खालून. पुष्ठा काय झालं आता आपल्याकडे ए फळी आहे फळी फळी आणते प्लाऊडची. अरे मोठी आण ना घरी ये. तो इतका घाबरला त्या कुत्र्यांनी एवढा घाबरला काहीच करायला ते नाही. ते बघा ना कुछ नाही करते समजा त्याच्यावर वरणीत जाणार नाही लवकर. नाही तसं नाही. हा मग ठेवा का पुढे ठेव ठेव इथं. काय काय करते त्याला घाबरू नका घाबरू नका. आता हे फॉरेस्ट मध्ये सोडता का आजी मग सोडन का त्यांनी फोन. का दामन आण दामन लागेल. ए दामन आण रे दामन आण दामन. नाही पाडू शक्यता कमी वाटते मला. बरणी जाड आहे ना तू आता आतमध्ये आता आम्ही काय देऊ जाऊ दे. आता काय साधारण किती फूट असेल हा? 4-4.5 4 साडे. नागाची सापाची लांबी लास्ट पुढचीच भेटते 6 फूट हा. आणि नागा. 6 फूट.